सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव 2021 स्थळ श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर प्रांगण कोल्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. विठ्ठल रंजवू चित्तासे अफुलिया, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते. सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. आत्मरूपगणेषु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय नामचिंतनाचा अलौकिक महिमा प्रगट करतायत. नामचिंतनाची सुलभता, सफलता आणि श्रेष्ठता गातायत. जगद्गुरु तुकोबाराय
भूतलावर जे अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत, तेव्हा अशा आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, याच कारणाकरता आम्ही इथे आलो. कोणतं कारण होतं तुकोबर आहे? आड राने भरले जग, जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो याची कारणासी. रस्ता दाखवण्याकरता तुकोबर जर इथे आलेत तर आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाराने रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामचिंतन करा, हीच वाट तुम्ही धरा, अन्य वाटाने जाऊच नका, नका जाऊ वाट राणे, ऐशी गरजती पुराणे. नामचिंतनाचीच वाट धरा, ही सोपी वाट आहे, सर्वांना जाता येण्यासारखी आहे. आणि या वाटेचं वैशिष्ट्य असं, ही हमीची आहे, खात्रीची आहे. इतर साधन ही खात्रीची नाही. इतर वाटाने गेल्यानंतर नक्की मुक्कामाला पोहोचेलच असं सांगता येत नाही. का बरं? तुकोबरा म्हणतात, अन्य ज्या वाटा आहेत त्या अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय त्यांना. माझी भाषा नाही, तुकोबरांची भाषा आहे. अव ह्या वाटा झाल्या क्षीण, कली नघडे साधन, उचित विधी विधान नकळे नघडे सर्वथा भक्तिपंथ बहु सोपा. अव ह्या वाटा झाल्या क्षीण, सर्व वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत. कली नघडे साधन, कलियुगात त्यांचं साधन घडू शकत नाही. का? पहिल्यांदा ते कळतच नाही, कळलं तरी त्याप्रमाणे घडत नाही, आणि घडलं तरी सर्व प्रकारे घडत नाही. उचित विधी विधान न कळे, कळलं तरी न घडे, आणि घडलं तरी सर्वथा न घडे. न कळे न घडे सर्वथा भक्तिबंध बहु सोपा. म्हणून अन्य वाटाने तुम्ही जाऊ नका, नामचिंतनाचीच वाट धरा, असं तुकोबाराय वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना समजून सांगतायत. कधी तुकोबाराय या देहाचं महत्त्व घेऊन सांगतायत, बाबांनो आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे की नाही? आपण खात्री करून घ्या प्रत्येकाने, आपण मनुष्यच आहोत ना. आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडू शकते असं तुकोबारांचं म्हणणं. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान
देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कोठे याच जन्मात, या मनुष्य जन्मातच हे भजन घडू शकतं, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे. तुकोबरायांच्या या विधानावर तुमचा काय दावा आहे का? काय हे विधान मागे घ्या. अन्य जन्मातही घडू शकतं असे आमच्या बारामती तालुक्यातील तुम्हाला पुरावे देतो. असे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? अन्य जन्मात हे भजन घडतं असे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? आपला हा सप्ताह झाला. हा झालेला सप्ताह परिसरातील डुकरांनी पाहिला. आणि ती डुकरं काय म्हणू लागली, ही माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करूया असा त्या कुत्र्यांनी निर्णय घेतला. त्यांनी भजनी मंडळ स्थापन केलं. आपल्या समाजाची एक मीटिंग बोलावली डुकरांनी. आणि तातडीच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेतला, ही माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करू. म्हणून आपला सप्ताह हा माघ महिन्यात झाला आणि नंतर त्यांनी फाल्गुनात केला. असं घडलं एखादं उदाहरण? डुकरांनी सप्ताह केला? गावोगावच्या दिंड्या पंढरपूरला जातात, आळंदीला जात आहेत, देहूला जात आहेत. ह्या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या. ते गाढव म्हणलेली माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊ. त्या गाढवांनी एक मीटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणली, पंढरपुराहून विना आणला, आमच्या श्रीहरी महाराजांना नेलनपा खोजाही घेतला आणि काढली दिंडी. कोणी पाण्यात आली. डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही. टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले? हाले रेडे नाही. एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. घडतं ते याच जन्मात तुकोबरा म्हणतात, याच जन्मे घडे देवाचे भजन. मग मला एक सांगा, असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. मग अशी बोलून गेलो, खात्री करा प्रत्येकाने, आपण मनुष्यच आहोत ना. आणि याच जन्मात जर भजन घडत आहे आणि असा जन्म जर आपल्याला मिळालेला आहे, तर मग आपण आता काय करायला? भजन करायला पाहिजे की नाही? नामचिंतन करायला पाहिजे की नाही? असं देहाचं महत्त्व सांगून तुकोबराने लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. बाबांनो, अन्य जन्मात नाही रे घडत, घडतं ते मनुष्य जन्मात. आणि असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, मग आपण हे नको का करायला? असं मनुष्य जन्माचं महत्त्व सांगून तुकोबराने लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. कधी तुकोबरांनी युगाचं महत्त्व सांगून नामचिंतनाकडे वळवावं. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि कलियुगात उद्धाराचं साधन काय सांगितलंय? अरे ना, युग 4 आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुगामध्ये ध्यान करणं उद्धाराचं साधन होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं उद्धाराचं साधन होतं. द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन होतं. आणि कलियुगात हरिनाम हे उद्धाराचं साधन आहे. श्रीमद भागवतात स्पष्ट म्हटलंय, कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलवतधारी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कलियुगी उद्धार हरिनामे, कलियुगी नाम तारक तुझे होय दुःखदायक. या कलियुगात नामचिंतन हेच उद्धाराचं साधन आहे. म्हणून बाबांनो, आपण युगाचं महत्त्व लक्षात घ्या आणि नामचिंतन करा. असं कधी युगाचं महत्त्व सांगून नामचिंतनाकडे वळवावं, कधी देहाचं महत्त्व सांगून वळवावं, कधी तुकोबराने चिडूनही म्हणावं. सांगायचं तरी तुम्हाला किती वेळा? एवढंच बोलून नाही राहावं, शिवी द्यावी. किती सांगू तरी नाही कधी. असे तुकोबराने चिडून. काही वेळेला संतही उसना राग आणत असतात. आपण उसणं केव्हा घेतो? आपल्याकडे नसल्यावर आणि त्याची गरज असल्यावर. उगीच उसणं घेत बसत नाही. आपल्याकडे नसायला पाहिजे आणि त्याची गरज असायला पाहिजे, मग आपण उसणं घेतो. लोकांना रागावल्याशिवाय समजत नाही असं ज्या वेळेला संतांना जाणवतं, त्यावेळेला ते मग राग उसणं आणतात, कारण त्यांच्याजवळ नाहीच आहे आणि आपल्याजवळ भरपूर स्टॉक आहे त्याचा.
म्हणून आपल्याकडून उसरते घेतात आणि आणतात, बोलतात शिवाय दे. किती सांगू तरी. मला सांगा, नाथ महाराजांना कधी राग येत होता का? कधीच नाही. त्या काळातल्या काही कुटील लोकांनी बक्षीस ठेवलेलं होतं. जो कोणी नाथ महाराजांना राग आणून दाखवेल त्याला 200 रुपये इनाम. 400 वर्षापूर्वीचे 200 रुपये इनाम जाहीर केला होता. अनेकांनी प्रयत्न केला, प्रयोग केला, पण नाथ महाराजांना राग आला नाही. कोणी जोड्या सगट मांडीवर जाऊन बसलं नाथ महाराज पूजा करत असताना. नाथ महाराज त्याला म्हणतात, हो बापरे बाप, किती तुमचं प्रेम माझ्यावर, की तुम्हाला जोडे काठायची आठवण राहिली नाही. तुम्ही माझ्या किती प्रेम तुमचं. तो गारच झाला. एकाने पान खाऊन थुंकण्याचा प्रयत्न केला, परंतु नाथ महाराजांना राग आला नाही. असे अनेक प्रयोग केले, परंतु नाथ महाराजांना राग आला नाही. पण तेच नाथ महाराज लोकांना अनेकदा सांगूनही ते नामचिंतनाकडे वळत नाहीत. असं पाहिलं मग मात्र आणि चिडून म्हणतायत, भक्ती जर यांच्या जीवनात घडत नाहीत तर याला काय मनुष्य म्हणायचं काय? हा पशु आहे. पशु हा कशाला वाढला? याला सटवीने काय नेलं नाही? भक्ती विना पशु कशासी वाढला, भक्ती विना पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नाही मागुता जन्म घेणे, नाही मागुता जन्म घेणे, नाही मागुता जन्म घेणे. पाठामध्ये नाथ महाराज चिडून म्हणतायत, भक्ती जर याच्या जीवनात घडत नाही तर हा पशु आहे. हा कशाला वाढला? याला सटवीने का नेलं नाही? पुढचं चरण तर जहरी वापरतात. काय माय गेली होती भूतापासी, हरिणे मुखाशी अरे मूढा. काही वेळेला संत उसना राग आणतात. कधी कधी तुकोबराने चिडून रागवणे, शिवे देऊ नये म्हणावं, बाबांनो भजन करा ना, नामचिंतनाला लागा ना. पण रागवणे लोकांमध्ये फरक पडलेला दिसेना. मग आता काय करावं? त्यावेळेला तुकोबरांनी मी एक विचार केला, अनेक प्रकारे आपण सांगूनही लोक नामचिंतनाकडे वळत नाहीत, तर मग आता काय करावं? काय करावं यांच्याकरता? एक लक्षात आलं तुकोबरांच्या. अनेकदा आपण एखाद्याला सांगूनही जर त्याच्यात काही बदल घडणार नाही तर मनुष्य शेवटचा एक प्रयोग करत असतो, जाऊन त्याच्या पाया पडतो. तुझ्या पाया पडतो बाबा, आपण एवढं माझं आहे. मग पाया पडल्यानंतर माणूस म्हणतो, आता तू पायच पडलाय ना, बोल काय म्हणणं तुझं सांग. माणूस मग सोडून देतो आणि पाय धरल्यावर ऐकतो. हा शेवटचा प्रयोग आहे. तेव्हा तुकोबरांनी तोही प्रयोग केला, बाबांना तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला. हरे काही बोला गोविंद नाम, हरे काही बोला गोविंद नाम. लागोनी पाया विनवितो तुम्हाला.
माझी विनंती आहे. किती खाली आले तू तुकोबर आहे, तुमच्या पायाला लागतो म्हणतात. मला एक सांगा, आपली भारतीय हिंदू संस्कृती काय सांगते? कोणी कोणाच्या पायाला लागायचं असतं? छोट्याने मोठ्याच्या पायाला लागायचं आणि मोठ्याने छोट्याला आशीर्वाद द्यायचा. ही आपली संस्कृती आहे. मग तुकोबाराय आपल्या पायाला लागतात याचा अर्थ आपण तुकोबारायांपेक्षा मोठे झालो का? ते आपल्या पायाला लागतात नाही. त्यांच्यापेक्षा आपण मोठे नाही, त्यांच्यापेक्षा कोण मोठा आहे? सर्वात मोठे तुकोबार आहेत, सर्वात मोठे. कळस तुकोबारांना म्हटलं की नाही, आणि कळस कुठं असतो? सर्वात शेवटी, सर्वात वर कळस. तुका झाला से सर्वात श्रेष्ठ देव आहे. देवही संतांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानतो. सर्व संतही संतात, सर्व संत श्रेष्ठ मानतात ज्ञानोबरायांना. सर्व संत ज्ञानोबरायांचं वर्णन करतात, पण तेही ज्ञानोबराय तुकोबरायांना श्रेष्ठ म्हणतात. रामेश्वर भट्टाला तुकोबरा सांगतात, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नामयाचा. त्याची तुझं काय घडली रे निंदा, म्हणून या बाधा जडली तुझं. तुका सर्वात श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ आहे, आम्हाला प्रिय आहेत, ते थोर आहेत, माझ्या नामदेव यांचं ते अवतार आहेत. सर्वात श्रेष्ठ आहे तुकोबराय, पण ते आपल्या पाया पडतात. आपण त्यांच्यापेक्षा मोठे काय? याचा अर्थ हा आहे, संतांची किती खाली यायची तयारी आहे समाजामध्ये परिवर्तन होण्याकरता, समाजाचं भलं होण्याकरता, कल्याण होण्याकरता. संत किती खाली यायला तयार होतं, तुमच्या पायाला लागतो म्हणतात. सर्व संतांनी हा प्रयोग केला बरं. ज्ञानोबरांनी देखील म्हटले, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्टिते सोमज्ञाने पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. कान्होबरा म्हणतात विनवितो सकळा जना. नाथ महाराज म्हणतात कर जोडोनी विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव. हीच माझी विनवणी जोडोनिया कर दोन्ही शरण एका जनार्दन. सर्व संतांनी शेवटी हा प्रयोग केलेला आहे. तुकोबारा म्हणतात तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. काय म्हणणं तुकोबारा आहे तुमचं हो? महाराज म्हणतात माझं एक म्हणणं आहे, करे टाळी बोला मुखे नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. नाम घ्यायचं म्हणजे आम्ही म्हणायचं तरी काय? तुकोबारा म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. केव्हा? वेळोवेळा. वेळोवेळा, पुन्हा 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 पुन्हा, जशी संधी सापडेल तसं पुन्हा पुन्हा विठ्ठल 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 असं म्हणा. असं तुकोबारा लोकांना हात जोडून विनवणी करून सांगतायत. असं गावोगाव दौरा चालू आहे, सर्व लोकांनी सांगतायत. काही बुद्धिजीवी माणसं, तर्कवादी माणसं, अन्य साधनांचा अभिमान असणारी माणसं तुकोबारांना भेटली आणि तुकोबारांना म्हणाले, का हो तुकोबारा एक बोलायचं आहे मला तुमच्याशी. महाराज म्हटले बोला. या महिनाभरात 4-5 ठिकाणी आम्ही तुमची कीर्तन ऐकली, पण जिथे तिथे तुम्ही हेच सांगत आले का विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळे वाजवा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, हेच सांगत आले. आम्हाला एक सांगा, वेद शास्त्र पुराणाधिकात अनेक उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत. ती साधना राहिली एका बाजूला आणि तुमचं चाललंय टुमणं म्हणा विठ्ठल विठ्ठल. अहो काय सांगता तुम्ही लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणायचं? विठ्ठल 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 नुसतं. महाराज म्हणतात तुमचं म्हणणं काय, आमचं म्हणणं काय? विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार आहे? विठ्ठल विठ्ठल काय होणार आहे? असं ज्या वेळेला ते आक्षेपयुक्त तुकोबारांना बोलू लागले, त्यावेळेला तुकोबारा तितक्याच आवेशात येऊन त्यांना प्रत्युत्तर देतात, अरे विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार नाही सांगा. हे कायनो घे कायनो
जिथे तिथे तुम्ही हेच सांगता की विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय सांगता तुम्ही लोकांना? वेदात, शास्त्रात, पुराणादिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहे, ती राहिली एका बाजूला आणि तुमचं चाललंय टुमणं म्हणा विठ्ठल विठ्ठल. काय होणार आहे विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने? असं ज्या वेळेला लोक आक्षेपयुक्त म्हणू लागले त्यावेळेला तुकोबाराय तितक्याच आवेशातून त्यांना उत्तर देतात, अरे विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार नाही सांगा. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठलाचं चिंतन केलं असताना काय होणार नाही, काय होणार नाही. याचा अर्थ काय? सर्व काय होईल, सर्व काय होईल. तुम्ही जे म्हणाल ते होईल, काय होणार नाही. अवघे होती लाभ एका या चिंतने. सर्व काय होईल. अवघे होती लाभ एका या चिंतने. या एका चिंतने अवघे लाभ होती. या एका नामचिंतनाने सर्व काय लाभ प्राप्त होतील. तुम्ही जे म्हणाल ते होईल, जे म्हणाल ते. अवघेची घरी बैसली, हेची साधन रे तुझं सर्व सिद्धीचे. तुम्ही जे म्हणाल ते होईल. तुम्ही एक यादी तयार करा, नामचिंतनाने हे होईल का. तुमच्या मनात जे असेल ते, त्याची एक यादी तयार करा. हे होईल का, मी त्याला प्रमाण देईल, नामचिंतनाने ते होईल. तुम्ही जे म्हणाल ते होईल. पाठ नसलं तर गाथ्यातून काढून देईल. तुम्ही जे म्हणाल ते होईल. नामचिंतनाने काय होणार नाही. काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. महाराज तुम्ही बोलतात दरडावून नुसतं, पण पटत नाही आम्हाला. नाव घेतल्याने काय होणार आहे. विठ्ठल 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 नुसती जीभ नाचवली, काय होणार आहे त्याने. पटत नाही. नाव घेतल्याने कुठं काय होत असतं काय. का रे बाळा, तुला भूक लागते ना कधी. आई मला भूक लागली का. भूक लागली हो. मग म्हण, घे माळण म्हण, भाकरी 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 भाकरी. पोट भरल का. भाकरी भाकरी नुसतं म्हणत राहून पोट भरल का. नाव घेतल्याने काय होणार आहे. भाकरी 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 असं नाव घेतल्याने टोपल्यातली भाकरी निघून आपल्या तोंडात येऊन पोटात जाणार. आई तहान लागली का. तहान लागली, अरे म्हण ना पाणी पाणी पाणी, वाटर वाटर. तहान जाईल का. नाव घेतल्याने काय होणार आहे. पटत नाही. तुम्ही बोलता पटत नाही. डोकं दुखतंय, डोकं दुखतंय हो म्हणा ना. मग अनासीन अनासीन अनासीन. डोकं दुखायचं राहील का. नाव घेतल्याने काय होणार आहे. पटत नाही आम्हाला. तर याला माझं उत्तर असं आहे, भाकरी भाकरी म्हणण्याने पोट भरत नाही. पाणी पाणी म्हणण्याने तहान जात नाही. अनासीन अनासीन म्हणण्याने डोकं दुखायचं राहत नाही. साखर साखर म्हणल्याने तोंड गोड होत. कारखान्याच्या जवळ तरी तुम्ही असलात तरी. नाव घेतल्याने काय होणार आहे. पटत नाही आम्हाला. तर याला माझं उत्तर असं आहे, जी उदाहरणं तुम्ही घेतली, भाकरी भाकरी म्हणत राहिल्याने पोट भरत नाही. पाणी पाणी म्हणण्याने तहान जात नाही, नाही जाणार. भाकरी भाकरी म्हणण्याने पोट नाही भरणार. का सांगतो कारण. भाकरी ही जड आहे. भाकरी ही जड आहे. तिच्या ठिकाणी स्वसंवेद्यत्व नाही, परवेद्यत्व नाही. ती स्वतःला जाणू शकत नाही की मी भाकर आहे, आणि तिला दुसऱ्याची भूक कळत नाही. यांना भूक लागली आणि आपल्याला खाल्ल्यावर भूक जाणार आहे, हे भाकरीला कळत नाही. म्हणजे तिच्या ठिकाणी स्वतःची जाणीव नाही आणि दुसऱ्याची जाण तिला नाही. म्हणून आपण कितीही भाकरी भाकरी जपत राहिल्याने टोपल्यातून भाकरी निघणार नाही ना आपल्या तोंडात पडणार नाही. जड आहे. तिच्या ठिकाणी जाणीव नाही, स्वसंवेद्यत्व नाही, परवेद्यत्व नाही.
साखर साखर म्हणण्याने तोंड गोड होणार नाही. किती साखर साखर म्हणत राहिल्याने पोत्यातून साखर निघून चेअरमनला विचारणार नाही, चेअरमन साहेब आमका माझा जप करतो आहे, मी जाते आणि त्याच्या तोंडात पडते, जाऊ का? नाही, साखर निघणार नाही, आपल्या तोंडात पडणार नाही. कळत नाही. अनासीन अनासीन किती म्हणत राहिल्याने अनासीनचं पाकिट त्या मेडिकल स्टोअर्समधून निघून मालकाला म्हणणार नाही आमक्याचं डोकं दुखतंय आणि आम्ही इथे शेकडो पडलेलो आहोत, उपयोग काय? जातं त्याचं डोकं तरी दुखायचं राहील, असं मालकाला विचारून अनासीनचं पाकिट निघतं काय? कळत नाही. ते जड आहे, त्यांना जाणीव नाही, कळू शकत नाही. म्हणून आपण किती त्याचं नाव घेतल्याने उपयोग होणार नाही. पण आम्ही ज्याचं नाव घ्यायला तुम्हाला सांगतो तो विठ्ठल जड नाही. ज्याचं नाव घ्यायला सांगतो तो विठ्ठल जड नाही, तो चेतन आहे, तो सर्वांतर्यामी आहे, सर्व व्यापक आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, ठाव कोठे नाही उरला. तो सर्वत्र भरलेला, कोंदून कोंदून भरलेला आहे. त्याला सर्वत्र हात पाय नाक कान डोळे आहेत. सर्वत्र पाणी पादांतात, सर्वतोक शिशिरोमुखम, सर्वत्र श्रुतिमल्लोके सर्व मावृत्ते तिष्ठती. सर्वत्र नाक कान हात पाय तर डोळे आहेत. म्हणून आपण नाव घेतलेलं त्याला ऐकू जातं, त्याच्या हृदयाला जाऊन ती हाक भिडते आणि तो धावून येतो. त्याला कळते हाके बरोबर त्याची उडी पडते. उडी हाके सरसे उडी, हाके सरसे उडी, हाके सरसे उडी, हाके सरसे उडी. कालोनिया संभोडी, कालोनिया संभोडी, घालोनिया स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण? माझे विठाई वाचून करिता आठव, धावोनिया घाली कव, ऐशी कृपावंत कोण? माझे विठाई वाचून. भक्ताने करुणेने हाक मारलेली त्याला हृदयाला जाऊन भिडते आणि तो धावून येतो, धावून येतो. म्हणून आपण त्याचं नाव घेतलं की तो तातडीने येतो. त्याला धीर धरवत नाही. उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. करुणा बोलाने त्याला अडवल्यानंतर धीर धरवला जात नाही. भक्ताने हाक मारली का हाकी सरसी उडी, धावून स्तंभ. त्या बिरबल बादशाहच्या पुस्तकात एक गोष्ट आलेली आहे. काय त्या बादशाहाचं डोकं फिरलं कोणास ठाऊक. तो एका सेवकाला म्हणला, अरे जा बिरबल को बुलाव, जा. त्या बादशाहाच्या पदरी अनेक विद्वान पंडित होते, पण कोणीही दिलेलं उत्तर बादशाहाला पटायचं नाही, त्याचं समाधान व्हायचंच नाही. बिरबलाने उत्तर दिलं की पटलंच, त्याला समाधान व्हायचं. म्हणून तो म्हणाला, जा बिरबल को बुलाव. तो सेवक गेला, बिरबलाला म्हणला, बिरबल जी आपको साहब ने बुलाया. क्यों? क्या पता है मैं क्यों बुलाया. आता हो कह दो. तो गेला सेवक. बिरबलाचं आवरल्यानंतर तो आला. जी सरकार, क्यों बुलाया. बादशाह म्हणला, अरे बिरबल बैठ जा. इसलिए बुलाया आपको, जब मैं नगर में घूमता था उसी समय नगर में आप हिंदू लोगों की जो जो मंदिरें हैं उस मंदिरों में कथा चल रही थी. कथा चल रही थी. उस कथा में कथाकार कहते थे, राम राम कहो,
विठ्ठल विठ्ठल कहो, कृष्ण कृष्ण कहो, भगवान का नाम लो, ऐसा कहते थे, पुकारते थे। नाम लो, राम कहो, विठ्ठल कहो, कृष्ण कहो। क्यों रे? राम 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 कहने से क्या होगा रे? जिह्वा नचाने से कभी कुछ होता है क्या? राम 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 कहने से क्या होगा रे? शक्कर शक्कर कहने से मुंह कभी मीठा होता है क्या? तो राम राम कहने से क्या होगा रे? मूर्ख, बेवकूफ कहा के लोगों का समय क्यों बिताते हैं? राम राम कहो, नित्य हमेशा कहते रहो, काय के बेवकूफ असं म्हटल्यानंतर बिरबलाला चीड आली। आम्हाला बेवकूफ म्हणतो? एक लक्षात घ्या, माणसाला दुरभिमान नसावा, पण स्वाभिमान तरी जरूर असावा ना. दुर्भिमान नको, पण स्वाभिमान तरी पाहिजे ना. पण सध्या आपला स्वाभिमानच कुठं मेला आहे तेच काही कळत नाही. आपल्या देवधर्माची विटंबना होते, धर्मग्रंथांची विटंबना होते, देवदेवतांची विटंबना होते, तरी आपल्याला काही वाटत नाही, काही स्वाभिमानच वाटत नाही. बिरबलाचा स्वाभिमान जागा झाला. आम्हाला हिंदूंना बेवकूफ म्हणतो? बोल रे, राम 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 कहने से क्या होगा रे? जिह्वा नचाने से क्या होता है? क्यों लोगों का समय बिताते हैं? बेवकूफ. बिलबल राहिला राहिला, लगेच सडेतोड उत्तर दिलं, सरकार आप गधे आहे गधे. बिरबल बादशाहला काय म्हटला? आप गधे आहे गधे. गधे आहे म्हटल्यानंतर तो बादशाह उसळून उठला, मुझे गद्दा कहता है, मुझे गद्दा कहता है. बिरबल बोला, सरकार मैंने आपको ही गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से क्या हो गया आपको? बोलो क्या हो गया? अरे मुझे गद्दा कहा ना तुमने, आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से आपको गधे वहीं सब पूछ आ गया क्या? अरे वैसा कुछ नहीं, लेकिन मुझे गद्दा कहा ना तुमने, आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से आपके कान लंबे हो गए क्या गधे वैसे? आपको 4 पांव आ गए क्या? अरे वैसा कुछ नहीं हुआ, लेकिन मुझे गद्दा कहा ना तुमने, इसलिए मुझे गुस्सा आ गया. बिरबल म्हणाला, सरकार एवढंच ध्यानात घ्या, मी तुम्हाला उद्देशून गद्दा शब्द वापरला, तुम्हाला उद्देशून मी गद्दा शब्द वापरला, तो तुमच्या हृदयाला जाऊन भेटला आणि तुम्ही चिडून उसळून माझ्यावर उठलात. तसं आम्ही जे राम म्हणतो, आमच्या रामाला उद्देशून म्हणतो, विठ्ठल म्हणतो विठ्ठलाला उद्देशून म्हणतो. आम्ही करुणेने त्याला आळवले, ती करुणा हाक त्याच्या हृदयाला जाऊन भिडते आणि तोही असाच धावून येतो. त्याचं नाम घेतलेलं त्याला फार आवडतं. आवडे तयाचे नाम घेता तयासी, भाविक गे माये भोळी गुणाचे. म्हणून ती करुणा हाक त्याच्या कानावर जाते आणि तो भक्ता करता धावून येतो, उसळून येतो, धावून येतो. त्या द्रौपदीला भर सभेत आणलं गेलं. दुर्योधनाने प्रतिकामी नावाचा एक सेवक होता, त्याला पाठवलं, जा प्रतिकामी त्या द्रौपदीला सभेत घेऊन ये. तो प्रतिकामी गेला, बोलला, ते म्हटले मी येऊ शकत नाही. तो परत आला, काय रे म्हणे, ती येत नाही. व्यर्थ वेळ गेला. दुःशासना तू जा आणि जा घेऊन ये द्रौपदीला. दुःशासन गेला, द्रौपदीला म्हटलं चाल, सभेत बोलवलेलं आहे, दुर्योधनाने बोलवलेलं आहे. द्रौपदीने सांगितलं मी सभेत येऊ शकत नाही. यायलाच पाहिजे. नाही मी येऊ शकत नाही, मी रजस्वला अवस्थेमध्ये आहे, एक वस्त्र मी धारण केलेलं आहे, म्हणून सभेत येण्यास मी योग्य नाही, म्हणून मी सभेत येऊ शकत नाही. सा कृष्यमाना नमितांग यष्टी शनैरुवाचाथ रजस्वला अस्मि एकंच वासो मम मंद बुद्धे सभाम नेतुम नारहसी माम नार्य. महाभारतात म्हटलंय,
अहम रजस्वला अस्मी एकांबरा अस्मी, मी रजस्वला आहे, एक वस्त्र धारण केलेली आहे, म्हणून सभाम नेतुम न अर्हस, सभेत नेण्यास मी योग्य नाही आहे, म्हणून सभेत मला नेऊ नको. त्यावेळेला दुःशासन म्हणाला, तू रजस्वला आस की कोणी आस, एक वस्त्र धारण केलेलं असं का वस्त्र नसो, आम्ही तुला द्यूतामध्ये जिंकलेला आहे, द्यूतात तुला जिंकल्यामुळे आम्ही तुला आमचा दासी केलेला आहे, आणि दासीला वस्त्र असावं की नसावं हा मालकाच्या इच्छेचा प्रश्न आहे. रजस्वला वा भवयाज्ञसेनी एकांबरा वाप्यथवा विवस्त्रा द्युते जिताचासी कृतासी दासी दासीषु वासश्च यथोपजोषम. महाभारतात म्हटले नाही, तू रजस्वलांस की कोणी असं द्यूतामध्ये जिंकलेलं आहे, तुला आम्ही आमचं दासी केलेलं आहे, दासीला वस्त्र असावं की नसावं हा मालकाच्या इच्छेचा प्रश्न आहे, चालायलाच पाहिजे. तिनं याने केस धरले, ओढत ओढत आणलो भरसभेमध्ये. भरसभेत ओढत आणल्यानंतर शाबास दुःशासना तू काम केलंस, पण म्हणे नुसतं सोंग आणून काय उभं केले, अरे फेड वस्त्र. भरसभेत भीष्म द्रोणादी देशोदेशीचे राजे सर्व आहेत, भरसभेमध्ये द्रौपदीला ओढून आणलं आणि फेड वस्त्र म्हटल्यावर काय झालं असेल त्या द्रौपदीला. थोर श्रेष्ठ कुलपुरुषांच्या पुढे भर सभेमध्ये नग्न केलं जात आहे, तिला किती लज्जास्पद वाटेल हो. एखाद्या आर्य महिलेला आपल्या डोक्यावरचा पदर खांद्यावर पडलेला तो लज्जास्पद वाटतो, आणि भर सभेमध्ये थोर कुलपुरुषांच्या पुढे वस्त्र रहित केलं जात आहे, किती तिला लज्जास्पद वाटत असेल आपलं जीवन. तिने पांडवांकडे पाहिलं, त्यांनी मान खाली घातली. भीष्म द्रोणादिकांकडे पाहिलं, त्यांनी मान खाली घातली. आता कोण माझी लाज राखणार. अरे पाहतोस काय दुःशासनाधार भेड वस्त्र. दुःशासन गेला. ततो दुःशासनो राजन द्रौपद्या वसनम बलात सभामध्ये समाक्षिप्य व्यपाकृष्टुम प्रचक्रमे. तो दुःशासन उठला आणि वस्त्राला हात धरला. तितक्या द्रौपदीने विचार केला की आता या वेळेला कोण माझी लाज राखेल. एक तो भगवानच माझी लाज राखेल. त्यावेळेला त्या द्रौपदीने करुणेने हाक मारली, हे कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास कळ्याला विएला, वेळ कास कळ्याला विएला. अरे तू कुठे गुंतला सांग, का बरं वेळ लावलेला आहेस. तुझं नाव दीनानाथ आहे ना, मग आपल्या बिरुदाचं तू रक्षण करशील की नाही. दीनानाथ बिद सांभाळी आपले नको पाहो केले पाप पुण्य. द्रौपदीने करुणेने आळवला. गोविंद द्वारका वासन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवै परिभूतां माम किन्न जानासि केशव. हे नाथ हे रमानाथ व्रजनाथार्तिनाशन कौरवार्णवमग्नां मामुद्धरस्व जनार्दन. कृष्ण कृष्ण महायोगिन विश्वात्मन विश्वभावन प्रपन्नां पाहि गोविंद कुरु मध्ये वसीदते. या कौरवरूपी समुद्रामध्ये मी आता बुडते आहे. हे गोविंदा, हे द्वारकावासीन, तू माझं रक्षण कर. करुणेने आळवलं द्रौपदीने भगवंताला. ती करुण हाक भगवंताच्या हृदयाला जाऊन भिडली. भगवंत उठले, गरुडाला हाक मारली, हे गरुडा चाल आपल्याला जायचे. गरुडाला भगवान गरुडावर आरूढ झाले. पण भगवान गरुडाला म्हणतात, गरुडा अरे या 5 सेकंडने कधी जाऊन पोहोचणार, जरा टाप गेअर टाक. गरुड म्हणला, केव्हाच मी डबल टाप टाकलेला आहे.
पण तोही वेग भगवंताला कमी वाटू लागला गरुडाचा. भगवंताने गरुडाला माग टाकलं, वेगाने धावून गेले आणि भर सभेमध्ये द्रौपदीची लाज राखली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसे माऊली. माझी आणली. वस्त्र फेडायला लागला दुःशासन. द्रौपदीने करुणाने हाक मारली भगवंताला, हे द्वारकेच्या राजा रे कुठे गुंतला, सांग का वेळ लावलेला आहे. भगवान धावून आले. गरुडाचा वेग कमी पाठू लागला. त्वरा झाले गरुडा टाकीले माई. टाकीला गरुडा अनवाने पाय जनी म्हणे माय धाविनली. भगवान धावून आले आणि भर सभेमध्ये द्रौपदीची लाज राखली. भगवंताने काय केलं. वस्त्र हरणे वस्त्रे कशी झाली म्हणून साड्या टाकल्या नाही. भगवान साड्या किती टाकू शकले असते. साधा खेड्यातला फडतूस दुकानदार गिराय कपडे 100-200 साड्या टाकू शकतो. हा तर भगवान आहे. हा का टाकू शकणार नाही. तो हजारो साड्या टाकू शकला असता, पण देवाने विचार केला साड्या टाकून उपयोग होणार नाही. का? जो मूर्ख फेडायला लागलेला आहे तो का निसू देईल का? मग साड्या टाकून उपयोग काय होणार. मग काय केलं पाहिजे आपल्याला. नेसलेलीच साडी आपण बनलं पाहिजे, तरच उपयोग होणार आहे. साड्या टाकून उपयोग होणार नाही. म्हणून वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. माऊली वस्त्रे झाली. भगवान नेसलेली साडी बनले. फेड किती फेडतो. फेडली आज दुसरी तयार, ती फेडली आज तिसरी तयार. जसा तो कांदा वरचा पडदा काढला की आत आहे, वरचा काढला की आत आहे, वरचा काढला की आत आहे, तसा हा फेडतो आहे वस्त्र. आत नेसलेलं वस्त्र तयार आहे. भागवतात अतिशय गोड उये, नाथमार्जांची अतिशय सुंदर उये. द्रौपदीसी देता वस्त्र घडी, दिसेल ते उघडी, या लागी लवड सवडी नेसती लुगडी सोय झालो. भगवान म्हणतात द्रौपदीच्या हातात जर वस्त्राची घडी दिली तर नेसताना ती उघडी दिसेल. मग घडी देऊन उपयोग होणार नाही. मग काय केलं पाहिजे. नेसलेली साडी आपण बनलं पाहिजे. भगवान नेसलेली साडी बनली, त्याने फेडली आत नेसलेली तयार, ती फेडली आत नेसलेली तयार. किती साड्या फेडल्या माहिती आहे का. मी एका थोर संतांच्या मुखातून ऐकलं 999 साड्या फेडल्या त्यांनी. 999 असा ढीक पडला होता. आणि त्या प्रत्येक साडीवर चित्रीकरण होतं. जे फेडलेल्या साड्या होत्या ना 999, त्या प्रत्येक साडीवर चित्रीकरण होतं. कसलं. या कौरवांचा विनाश कोणत्या कोणत्या पद्धतीने होणार आहे त्यांचं चित्रीकरण होतं. हा भीम कसा यांचा चेंदा मेंदा करणार आहे. 50च्या वर कौरव एकट्या भीमाने मारलेले आहेत. त्या सर्व चित्रीकरण त्याच्यावर होतं. कारण कौरवांचा सर्वात मोठा अन्याय जर कोणता असेल तर द्रौपदीचं वस्त्रहरण. सर्वात मोठा अन्याय कौरवांचा. भगवंताने भर सभेत तिची लाज राखली. काय केलं द्रौपदीने. करुणेने फक्त हाक मारली ना, करुणेने आळवलं ना, करुणेने आळवलेली ती करुण हाक भगवंताच्या कानावर जाते, हृदयाला जाऊन भिडते आणि तो धावून येतो. आणि तू म्हणता विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार आहे. अरे काय होणार नाही सांग. काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. काय होणार नाही. तुम्ही जे म्हणाल ते होईल.
जे म्हणाल ते सर्व हो सर्व पटत नाही हो. एकाने सर्व कसं काय होईल? होईल होईल कसं काय होईल? एखाद्या वस्तूमध्ये अनेक फलं देण्याचं सामर्थ्य असू शकतं. एखाद्या वस्तूमध्ये अनेक फलं देण्याचं सामर्थ्य असू शकतं. वस्तू सामर्थ्य शक्तीचा कोणी बाद करू शकत नाही. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात पहिल्याच नमनात म्हटलेलं आहे, एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. वस्तूचं सामर्थ्य आहे, यात नवल काय आश्चर्य करण्यासारखं आहे. मला सांगा, सरस्वती एखाद्याला प्रसन्न व्हावी आणि तो मुका राहावा, पटतंय का? सरस्वती प्रसन्न झाली आणि हा मुकाच राहिला, नाही पटत. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाथी भारती. येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. वस्तू सामर्थ्य आहे, आश्चर्य करण्यासारखं काय. एखाद्या वस्तूमध्ये अनेक फलं देण्याचं सामर्थ्य असू शकतं. मी एक लौकिक उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो, म्हणजे या बोलण्याची सत्यता पटेल आपल्याला. मला एक सांगा, ही एक वीज आहे. वीज ही एकच वीज आपल्याला किती अंगाने उपयोगाला येते हो? कितीतरी अंगाने उपयोगाला येते एकच वीज, आहे की नाही? ए बाळा, आता दिवस आहे का रात्र आहे? रात्र आहे ना. रात्रीला अंधार असतो का उजेड असतो? अंधार असतो. इथे काय आहे? हा कोणी दिला उजेड? विजेने दिला की नाही? रात्रीला अंधार असतो, पण रात्रीमध्ये इथे उजेड आपल्याला दिला, हा कोणी दिला? विजेने दिला. माझा आवाज कानाकोपऱ्यापर्यंत ऐकू जातो, हा आवाज कोणी पोचवला तिथपर्यंत? विजेनेच की नाही. एक म्हणला गरम फार होतं, जरा पंखा लावता का? म्हणजे तुम्ही कोणी आणू नका बरं का, आता मी एक उदाहरणात सांगतोय. गरम होतंय, पंखा लावता का हो? हवा कोणी दिली? उजेड दिला विजेने, आवाज मोठा केला विजेने, हवा दिली विजेने. एक जण म्हणू लागला, मला चावत ना हो, जरा शेंगदाण्याचा कूट करून देता का? शेंगदाण्याचा कूट कोणी करून दिला? विजेने दिला की नाही. एक म्हणू लागला, मला गरम पाणी देता का हो? गरम पाणी कोणी दिलं? विजेने. एक म्हणू लागला, नाही मला थंड पाणी देता का? थंड पाणी कोणी दिलं? गरम आहे विजेनेच आणि थंड आहे विजेनेच. हे दोन विरुद्ध धर्म आहे, गरम आणि थंड, पण दोन्ही विरुद्ध कार्य एकच वीज करू शकते की नाही? एकच वीज तुम्हाला गरम तर गरम देऊ शकते, तुम्ही थंड म्हटलं तर थंडही देऊ शकेल. हे मी आणखी तासभर सांगत बसली. एक वीज आपल्याला काय काय अंगाने उपयोगाला येते. ही लौकिक वीज आहे, तुम्ही आम्ही निर्माण केलेली एक सामान्य वीज आहे ही. पण ही जर अनेक अंगाने उपयोगाला येते तर भगवंताचं नाम हे एक अलौकिक शक्ती आहे, अलौकिक चैतन्य आहे, ते काय देऊ शकणार नाही. तो का म्हणे, नाम चैतन्य हे निजधाम. नामामध्ये अलौकिक शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ते काय देऊ शकणार नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय होणार नाही, तुम्ही जे म्हणाल ते होईल. मी मग अशी बोलून गेलो, तुम्ही एक यादी तयार करा, नामचिंतनाने हे होईल का? मी त्याला प्रमाण देईल की नामचिंतनाने ते होईल. मी एक 10-20 नमुने सांगतो तुम्हाला, म्हणजे पटल. एक जण म्हणू लागला, मला भूक लागली हो, जेवायला देता का जरा? म्हणे काय कर? तुकोबरा म्हणतात, नामचिंतन कर, तुला भोजन मिळेल. हरी म्हणता भुक्ती, हरी म्हणता भुक्ती, हरी म्हणता मुक्ती. नामचिंतन करणारा कधी उपाशी मरत नाही. नामचिंतन करणाऱ्याला लोक पाया पडून खाऊ घालतात. काय आपला सगळ्यांचा काय अनुभव आहे? तसं पाव गेलो ना, आमची काहीच लायकी नाही, पण तरी तुम्ही लोक आम्हाला पाया पडून खाऊ घालता की नाही? का? आम्ही 2 नामं घेतो म्हणूनच की नाही, दुसरं काय? आमच्या नावाच्या मागे ह भ प लावलं जातं.
हरिभक्ती परायण. हरिभक्ती परायण ही फार उच्च अवस्था आहे. परायण ही सर्वोच्च अवस्था आहे. मन मना भवमत भक्तो मद्या जिमाम नमस्कुरु मामे वैश्यशी युक्त्वैव महात्मानं मत परायण. परायण परायण ही सर्वोच्च अवस्था आहे, सर्वात श्रेष्ठ उंचीची अवस्था आहे. आम्हाला ते लावलं जातं हरिभक्ती परायण. आता आमची हरिभक्ती कशी आहे ही हरीलाच माहीत ना आम्हालाच माहीत. पण तरी तुम्ही आमच्या नावाच्या मागे ते लावता हरिभक्ती परायण. पाया पडून खाऊ घालतात लोक. नामचिंतन करणार कधीच उपाशी मिळत. आमच्या वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य भाऊसाहेब नारायण मास्तर वरोलीकर च्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मागे येऊन गेले. ते एक सांगायचे नाही. खरा दुष्काळ पडला कधी समजावं, ज्या वेळेला वारकरी उपाशी मरतील तेव्हा. लोक स्वतः उपाशी राहतील पण वारकऱ्याला उपाशी राहू देणार नाही. वारकऱ्याला पाया पडून खाऊ घाल. का? तो 2 नाम घेतो म्हणूनच की काय होणार नाही नामचिंतन. एक म्हणलं मला जेवायचं काय वाटत नाही, जेवूनही मी उपाशी राहील का? तू खो बरं म्हणतात हो. तू नामचिंतन कर की नामचिंतन करणारा जीवनही उपाशी राहतो. राम म्हणे ग्रासो ग्रासी तोच जेविला उपवास. एक म्हणला नामचिंतनाने शरीर शीतल होईल का? तुकोबरा म्हणतात नक्की. नाम घेता कंठ शीतळ शरीर. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले, शेवटी निघाला हलाल विष. आता हे कोणी घ्यायचं? भोळदैवत शंकर बाप्पा. सर्वांनी शंकराला आग्रह केला आता हे तुम्ही घ्या. भगवान शंकराने ते विष घेतलं. अंगाचा दाह व्हायला लागला भगवान शंकराच्या. चंद्र डोक्यावर घेतला दाह शांत होईना, गंगा डोक्यावर घेतली दाह शांत होईना, सर्प अंगावर घेतले दाह शांत होईना, चंदन अंगाला लावला दाह शांत होईना. शेवटी नामस्मरण केलं त्यावेळेला भगवान शंकराच्या अंगाचा दाह शांत झाला. नामस्मरे निळकंठ आपणा सहित निवाला. शिव हळहळे तापला नाम घेता शीतळ. एक जण म्हणू लागला नामचिंतनाने यज्ञ होईल का? तो कोवर म्हणतो नक्की. अरे राम म्हण आणि एक पाऊल टाक की एका पावलात एक यज्ञ झाला. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. एक जण म्हणू लागला नामचिंतनाने नकळ नर कळल का? तुकोबर म्हणता नक्की. नकळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठल एकाची. एक जण म्हणला न दिसणार दिसल का? तुकोबर म्हणता न दिसे ते दिसो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे. एक जण म्हणू लागला नामचिंतनाने पाप जाईल का? तुकोबर म्हणतात अरे याच जन्मातलं पाप काय? जळतील पापे जन्मांतरे. जन्म जन्मांतरातलं पाप जळून भस्मसात होईल. जळतील म्हटलंय, पळतील नाही म्हटलं. जळतील म्हटलं याला फार महत्व आहे. पळतील म्हणण्यात तू कोणी म्हणेल पळतील आणि जळतील काय फरक केला? पळाली तरी गेली आणि जळाली तरी गेली. नाही, मोठा फरक आहे. पळालेली परत येऊ शकतात, जळालेली परत येत नसतात. पळून जाणारी रंगू 4 चौघांनी समजूत घातल्यावर परत नांदायला येऊ शकते, पण जळून मेलेली गंगू येऊ शकत नाही का? ती कायमची गेली. तसं नामचिंतनाने पाप कायमचं जातं, जळून भस्मसात होतं. जळतील पापे जन्मांतरे. जळतील काय? जळण्यातून आणखी सांगतो ते तर कायमचं नष्ट झालं, पुन्हा त्याच्यातून निर्मिती काही होऊ शकत नाही. जळण्यातून त्याचा बीजभाव नष्ट होतो. बीजभाव नष्ट झाला की अंकुरदशेची क्षमता संपली जाते. मग अग्निकुंडी बीजे घातली ते अंकुरदशे जेवी मुखली. वन्ही दग्ध बीज त्याशी अंकुर केवी फुटावा. जळण्यातून त्याचा बीजभावही नष्ट होतो, नवीनही निर्मिती होते. जुनं जळून भस्मसात झालं आणि नवीन निर्माण होऊ शकत नाही. एक जण म्हणू लागला पुण्य मिळेल का? अरे पुण्य काय? पुण्याची गणना कोण करी?
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. एक जण म्हणला मुक्ती मिळेल का? अरे एकच मुक्ती काय, तेने मुक्ती चारी साधी. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी आहे की नाही. मी इथून सुरुवात केली आणि मुक्तीपर्यंत नेऊन तुम्हाला पोहोचवलंय. एक एक टप्पा 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 गाठत गाठत मी सांगितलं. मधले राहिलेले तुम्ही आणखी यादी करा, त्याला मी प्रमाण देईल की नामचिंतनाने ते होईल. विठ्ठल काय होईल, तुम्ही जे म्हणाल ते नामचिंतन होईल. काय होणार नाही, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठलाचं चिंतन केलं असताना काय होणार नाही, सर्व काही होईल, सर्व काही होईल. असं तुकोबरांनी सांगितल्यानंतर ते अन्य साधनाभिमानी लोक जे होते ते महाराजांना म्हणाले, महाराज एक नामचिंतनाने जर सर्व काही होणार आहे तर मग अन्य साधनं शास्त्रात सांगितली तरी कशा करता? मग वेदात पुराणात शास्त्रात अनेक अनेक साधनं सांगितली तरी कशाला? मग एका नामचिंतनाने जर सर्व काही होणार आहे तर मग अन्य साधनं सांगितलीच कशा करता? तर याचं उत्तर देऊ का? अन्य साधनं सांगितली कशा करता? तुमच्यासारख्या अविश्वासी लोकांकरता, ज्यांचा नामावर विश्वास नाही अशा अविश्वासी लोकांकरता अन्य साधनं सांगितलेली आहेत. नामचिंतनावर ज्याचा विश्वास आहे त्यांना अन्य साधनाकडे जाण्याची गरज नाही. एक नामचिंतन त्याला सर्व काही देऊ शकतं, सर्व काही करू शकतं. नव्हे नव्हे, नामचिंतन हे साधन सामान्य साधन नाही. शास्त्रात वेदात पुराणात जेवढी म्हणून साधनं सांगितलेली आहेत त्या सर्व साधनांचं सारभूत साधन जर कोणतं असेल तर एक नामचिंतन आहे. हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व
साधनांचं सारभूत साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शिळ जाणे शिळ पाणी जपत आहे वारंवार. नाम साराचेही सार, शरणागत यमकिंकर, सुखाचे फुकाचे सकळांचे सार. नामचिंतन हे सर्व साधनांचं सारभूत साधन आहे. दही आहे, दही माहिती आहे ना. आपण त्या दह्याचं काय करतो? घुसळण करतो. घुसळण केल्यानंतर त्याच्यातून काय निघतं? लोणी निघतं. लोणी हे दह्यातलं काय आहे? सार आहे. लोणी हे त्या दह्यातलं सार आहे. त्या लोण्यापासून पुढे आपल्याला काय मिळतं? तूप मिळतं. लोणी काढून घेतल्यानंतर खाली काय राहतं? ताक. ताक हे काय आहे? सार आहे. लोणी हे त्यातलं सार आहे, ताक हे आसार आहे. ताकद काहीच नाही, काहीच नाही ताकद. ताक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगू का? ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शितई ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसा तरी 2 दिवस ढकलशील. लोणी हे त्यातलं सार आहे, ताक हे आसार आहे. तसं सर्व साधनाचं मंथन केलं ज्ञानी लोकांनी, श्रेष्ठ लोकांनी, सर्व दर्शनकारांनी, सर्व शास्त्रकारांनी एकांतात बसून वेदातून, शास्त्रातून, पुराणातून एक एक साधनं काढली. त्या साधनाचे अधिकारी काढले, त्या साधनाचं फल काढलं, त्याचा एक तपशीलवार तक्ता तयार केला सर्व साधनाचा. आणि त्याच्यातून सार म्हणून शेवटी साधन जे हाताला आलं ते म्हणजे नाम. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडून ते एक श्री हरीचे नाम. सर्व संत एकांतात बसून सर्व वेद शास्त्र पुराणादी ग्रंथांचं मंथन केलं, त्याच्यातून एक एक साधन काढलं आणि त्या साधनाचा सर्वांगीण विचार केला. सर्वांगीण विचारातून सारभूत सर्वांना उपयोगाचं असं एक साधन हातात आलं, ते म्हणजे भगवंताचं नाम. म्हणून नामचिंतन हे साधन सामान्य समजू नका, सर्व साधनांचे सार आहे. एका श्लोकामध्ये सर्व साधनांचा परामर्श घेतलाय. इतर कोणती साधनं नामाच्या तुलनेला येऊ शकत नाही म्हटलेलं आहे. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगा युतकल्पवासः यज्ञायुतम मेरु सुवर्णदानम गोविंद नामनान कदापि तुल्यम. नामाच्या तुलनेला कोणतंच साधन येत नाही. या श्लोकाचं सार म्हणून तुकोबरायांचा एक अभंग आहे. या श्लोकाचं भाषांतर म्हणायला हरकत नाही. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा, म्हणून कोणी न करावा आळस म्हणा रात्रंदिवस राम राम. सकळही तीर्थे प्रयागादी काशी करिता नामाशी तुळतीना, कर्वती कर्मरी देहाशी दंडन करिता समान नये नामा. नामाच्या तुलनेत तुका म्हणे असा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. भगवंताचं नाम हे सर्व साधनाचं सारभूत असं साधन आहे. आणि फलात कमी समजू नका, फलात महान आहे भवसिंधू उतरी पार. भवसिंधूच्या पैल थडीला नेऊन पोचवणारं साधन म्हणजे हे नाम आहे. बाकीची साधनं भवसिंधूमध्ये गडप करणारी आहेत. बाकीच्या साधनाने भवसिंधूच्या पैल थडीला गेला असं नक्की सांगता येत नाही. मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात. 7व्या अध्यायामध्ये दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबरायांनी म्हटलंय माया ही एक प्रकारची नदी असं रूपक केले ज्ञानोबरायांनी. माया ही एक प्रकारची नदी आहे. नदीला पूर येत असतो, नदी 2 थड्यातून वाहत असते. तशी मायारूपी नदी भवनदी ही 2 तटातून वाहते. नदीला पूर येतो. पूर कधी येतो? पाऊस पडतो तेव्हा. पाऊस कधी पडतो? ढग येतात तेव्हा. तेव्हा ढग कोणते, पाऊस कोणता, हे सर्व ज्ञानोबरायांनी ते माया नदीच्या रूपकात वर्णन केलेले आहे. ते तर गुणघनाचे वृष्टी भरे.
त्रिगुण हाच कोणी ढगांचा वर्षाव होतो आहे. प्रवृत्ती निवृत्ती ही दोन तट आहेत, त्याच्यातून ही भवनदी वाहते आहे. या भवनदीच्या पैलथडीला जाण्याकरता अनेकांनी कमरा कसल्या, अनेकांनी अनेक साधनाचा अवलंब केला, त्यांनी उड्या घातल्या भवनदीमध्ये. पण पलीकडं कोणी गेलं, ज्ञानोबरामध्ये असं एकाचाही मोबाईल आला नाही. कोण कोण केलं, ज्ञानोबरांनी वर्णन केले. एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्मबायांचा भरवसा, ते पडले वळसा विधी निषेधाच्या. विधी निषेधाच्या वळस्यात ते पडले, पण पलीकडे नाही गेले. एकी यजनक्रियेची पेटी बांधून आपल्या पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले, पण पलीकडे नाही गेले. एकी वैसेचे झाड बांधले, मग मनमथाचे काशी लागले, ते विषय मगरी सांडले चघळून या, पण पलीकडे नाही गेले. एकी वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या दोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले, पण पलीकडे नाही गेले. ज्ञानोबरा म्हणतात. मग पलीकडे कोणीच गेलं का ज्ञानोबरा? कोणीच गेलं नाही का ना माया नदीच्या पलीकडे? ज्ञानोबरा म्हणतात फक्त एकच गेले. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, ते आयलीच थडिये सरले माया दे. एकच निश्चित तरुण जाणारा एकच आहे, हमीचा, खात्रीचा, तो नामधारक. म्हणून सर्व साधनाचं सारभूत साधन हे आहे. भवसिंधूच्या पैलथडीला नेणारं हमीचं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. दुर्घट भवसिंधू तराल, भवसिंधू उतरी पार. भवसिंधूच्या पैलथडीला नेऊन पोहोचवणारं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात ही सामान्य नाही, सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. महाराज ठीक आहे, सर्व साधनाचं सारभूत साधन तुम्ही नाम सांगता, ठीक आहे, करू आम्ही नामचिंतन. पण नामचिंतनाला सहाय्यक म्हणून इतर साधनं केली तर काय हरकत आहे का? तुकोबराय म्हणतात सहाय्याची गरजच नाही ना. गरज कोणाला? जो स्वतः कमकुवत असेल त्याला. मला सांगा, काठी कोणाला घ्यावी लागते हातात? चालताना हातात काठी कोणाला घ्यावी लागते? चालताना तोल ज्याचा जातो त्याला. जो स्वतः कमकुवत असेल त्याला हातात काठी घ्यावी लागते. तसं जे साधन स्वतः कमकुवत असेल त्याला दुसऱ्या साधनाचा आधार घेण्याची गरज आहे. नामचिंतन हे स्वतंत्र शक्तिशाली साधन आहे, त्याला दुसऱ्याचा आधार घेण्याची गरज नाही. उलट सांगू, इतर साधनांना नामाचा आधार घेण्याची गरज आहे, पण नामधारकाला अन्य साधनाचा आधार घेण्याची गरज नाही. एकच उदाहरण ठेवतो तुमच्या पुढे, म्हणजे लक्षात येतात तुमच्या. तीर्थयात्रा हे साधन आहे की नाही? जवळ हे सगळे सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोयत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा एक साधन आहे, पण एक लक्षात घ्या, तीर्थयात्रा करणाऱ्याने नामचिंतन केलंच पाहिजे. तीर्थयात्रा करणाऱ्याने जर नामचिंतन केलं नाही तर त्याला तीर्थ फल देऊ शकत नाही. नामचिंतन न करणाऱ्याच्या तीर्थयात्रा व्यर्थ होतात, व्यर्थ. चित्त नाही नामी तरी सांगतात. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, पण चित्त नाही नामी
तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमाला जा की नाना तीर्थाचं परिभ्रमण कर, पण तुझं चित्त जर नामस्मरणात नसेल तर तुझ्या सर्व तीर्थयात्रा काय आहेत? व्यर्थ आहे. म्हणजे तीर्थयात्रा करणाऱ्याने तीर्थाचं फल मिळण्याकरता नामचिंतन केलं पाहिजे. हे झालं की नाही? आता उलट चला, नामचिंतन करणाऱ्याने तीर्थयात्रेला जायलाच पाहिजे असं काही नाही. घरातल्या घरात तो नामचिंतन करत बसला तरी घरातल्या घरात त्याला सर्व तीर्थ घडतात. सकळही घडले तीर्थाटन, त्या नरा लाधले वैकुंठ जोडले. सकळही घडले तीर्थाटन, सकळही तीर्थाटन घडले घरात बसल्या बसल्या त्याला. कारण सर्व तीर्थ, आपण जे तीर्थयात्रेला जातो ना, आपण तीर्थात जाऊन स्नान केलं की आपलं पाप जातं, पण ते पाप तीर्थांना लागतं. तीर्थ त्यामुळे मलिन होतात आणि मलिन झालेले तीर्थ आपलं पाप जाण्याकरता नामधारकाकडे येतात. विठ्ठल तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. तीर्थ त्या नामधारकाजवळ येतात पवित्र होण्याकरता. म्हणून नामधारकाने तीर्थयात्रेला जायलाच पाहिजे असं नाही. तो जिथं बसेल त्याच्याकडे सगळे तीर्थ येतात. म्हणजे याचा अर्थ त्याला सगळी तीर्थ घडली, सकाळी घडले तीर्थाटन. म्हणून नामधारकाने अन्य साधनाचा आधार घ्यायला पाहिजे असं काही नाही. उलट अन्य साधनांना नामाचा आधार घेण्याची गरज आहे. नामधारकाला अन्य साधनाचा आधार घेण्याची गरज नाही. नामचिंतन ज्याने केलं ना त्याने सगळी साधना केली. तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, नामचिंतन ज्याने केलं त्याने सगळी साधनं केली. योग याग तपे केली तयाने अमुपे. त्याने योग याग तपे अमुपे केली. त्याने म्हणजे कोणी? ज्याने नामचिंतन केलं त्याने. अनेक योग केले, अनेक यज्ञ केले, अनेक तप केली त्याने. कसे काय केले? योगाचं, यज्ञाचं, तपाचं जे फल आहे ते फल जर नामचिंतन केल्याने मिळालं तर याचा अर्थ नामचिंतन करणाऱ्याने ते साधन केलं की नाही. योगाचं फल काय? समाधी. योगाचं फल आहे समाधी. नामचिंतनाने सहज समाधी लागते. लुब्धली नादी
लागली समाधी मूढ जन नर नारी नोकर. ती समाधी जी आहे योग्यांची ती सगळ्यांना नाही लागत. ज्याने अष्टांग योग केलाय त्यालाच लागते. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान जो करील त्याला ती समाधी लागते. इथे समाधी कोणाला लागते? नामचिंतनाने. लुब्धली नादी लागली समाधी मूढ जन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध झाली. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी ये. नामचिंतनाने सहज समाधी लागते. म्हणून योगाचं फल नामाने मिळालं म्हणजे मग नामचिंतन करणाऱ्याने योगही केला की नाही? समाधी मिळाली याचा अर्थ योगही केला. यज्ञाचं फल लोकांतराची बाबतीत नामचिंतनाने कोणत्याही लोकाला जाऊ शकतो. ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घरे. तपाने जी फल प्राप्त होतं ती नामचिंतनाने मिळतात. म्हणून नामचिंतन ज्याने केलं त्याने तपही केलं. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. तपाच्या अनंत राशीच्या राशी तयार होतात नामचिंतनाने. म्हणून ज्ञाने नामचिंतन केलं त्याने योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरे पार. असं तुकोबरांनी सर्वांगीण प्रबोधन केल्यानंतर ते अन्य साधनांचे अभिमानी होते ते गार झाले. त्यांचा अभिमान गेला. त्यांच्या अन्य साधनांचा अभिमान संपला. ते म्हणाले महाराज आता आमच्या सगळ्या शंका मिटल्या. आता आम्ही काय करायचं ते सांगा. तर तुम्ही काय करा हे तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार
गुरुदेवाच्या चरणात सांगतात, बाबांनो अन्य साधनं डोक्यातली काढून टाका आणि 3 अक्षरी हा जो सोपा मंत्र आहे याचा तुम्ही जप करा. तुका म्हणे जपा मंत्र 3 अक्षरी सोपा, 3 अक्षरी सोपा मंत्र जपा. 3 अक्षराचा हा सोपा मंत्र आहे. कोणती 3 अक्षरं? विठ्ठल अशी ही 3 अक्षर आहे. हा 3 अक्षरी मंत्र आहे. मंत्र याला मंत्र म्हटले. मंत्र का म्हटलं? मंत्र त्याला म्हणतात ज्याचं मनन केलं असताना जो आपलं रक्षण करतो त्याला म्हणतात मंत्र. मननात त्रायते यस्मात तस्मात मंत्र प्रकीर्तितः. ज्याचं मनन केलं असताना जो रक्षण करतो त्याला म्हणतात मंत्र. तसा विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे आणि हा मंत्र अवघड नसून सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. हा सोपा आहे. सोपा कसा याची चतुसूत्री मी आपल्याला सांगतो आणि आपली सेवा संपवतो. सोपा कसा? कोणीही जपा, केव्हाही जपा, कुठेही जपा आणि कसाही जपा. इतकी सुलभता या नाममंत्रामध्ये, इतकी सुलभता अन्य कोणत्याच साधनात नाही. कोणत्याच साधनात नाही, फक्त नाम साधनात आहे. सोपा कसा मी याची चतुसूत्री सांगतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे. हे सोपं साधन आहे. सगळ्यात सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सर्व साधनापेक्षा सोपं आहे. तर हे सोपं कसं याचे 4 पैलू मी आपल्या पुढे ठेवले. पहिला पैलू आहे कोणीही जपा. कोणी सकळास येथे आहे अधिकार. लहान मुलं जपू शकतात, तरुण जपू शकतात, म्हातारे जपू शकतात, अंथरुणावर खिळून पडलेलेही जपू शकतात. झोपल्या झोपल्या निजल्याने गाता उभाणार आहे. निजल्या निजल्या करू शकता. आपण निजून भगवान उभा राहतो. तू म्हणा भगवान उभा आहे ना, आपण झोपणं बरं आहे का? मग बसून करा. बसून केले होतो तो डोलायला लागतो. बैसल्या कीर्तन करिता डोले. आणि तुम्ही उभं राहून करायला लागले तो नाचायला लागतो. उभा राहून या मुखी नामामध्ये नाचे हा गोविंद नाना छंद. आणि तुम्ही रस्त्याने चालता चालता नामचिंतन करू लागले तर तो मागेही राहतो पुढेही राहतो. मार्गी चालता मुखी नामवाणी उभा चक्रपाणी मागे पुढे. आणि नसला तर उडी घालतो. तुका म्हणे याला कीर्तनाची गोडी प्रेमे घाली उडी नामासाठी. कोणी करू शकतो. लहान माता भगिनी करू शकतात, सर्व करू शकतात. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार नलगे चिंता गुणासी. सकळास येथे अधिकार. सर्वांना अधिकार आहे. इतर साधनांचा सर्वांना अधिकार नाही. त्याचे अधिकारी ठरलेले आहेत. नामचिंतनात मात्र सर्वांचा अधिकार आहे. सकळास येथे आहे. म्हणून कोणीही हे साधन करू शकतो. ही पहिली सुलभता. कोणी. दुसरी सुलभता केव्हाही करा, केव्हाही जपा. सकाळी जपा, दुपारी जपा, संध्याकाळी जपा, रात्री जपा, मध्यरात्री जपा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळाचं काही बंधन नाही. केव्हाही तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. इतर साधन केव्हाही करता येत नाही. त्या साधनांचा नियत काळ ठरलेला आहे. त्या काळातच ते करावं लागतं. श्राद्ध घ्या. आईने मुलाला कळवलं, बाळू तुझ्या वडिलांचं श्राद्ध गुरुवारी आहे, तू बुधवारी ये. त्याने तिकडून कळवलं, आई माझी रविवारी सुट्टी असते, मी शनिवारी येईल आणि रविवारी करील. सोडीवर चालणार नाही. ते त्याच वेळेला करायला पाहिजे. तो काल जो आहे त्या कालातच ते साधन करावं लागतं. नामस्मरण कोणत्याही कालात करता येतं. त्याला काळाचं वेळेचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. न देश नियमो राजन नकाल नियमस्तथा. कालाचं बंधन त्याला नाही. केव्हाही करू शकता. ही दुसरी सुलभता. पंचाग्नी साधन जर करायचं झालं तर ते उन्हाळ्यातच करावं लागतं. कोणी म्हणेल हिवाळ्यात करू आम्ही, थंडी जाईल आणि साधनही होईल. चालत नाही. ते उष्ण काळातच करावं लागतं पंचाग्नी साधन. नाम साधन केव्हाही करा. ही दुसरी सुलभता. तिसरी सुलभता कुठेही जपा. कुठेही जपा. घरात जपा, शेतात जपा, दुकानात जपा. तुम्ही म्हणा हे नाही लक्षात बसलं, दुकानात कसं काय जपतंय? अहो दुकानात गिऱ्हाईक का हो रवा आहे का?
रामकृष्ण हरी. साखर आहे का? रामकृष्ण हरी. कशी किलो दिली? रामकृष्ण हरी. असं जर दुकानदार म्हणत राहिला, गिराईक काय म्हणेल, हे दुकानदार काय रात्रीच्या कीर्तनापासून सरकले का काय कळत नाही. हा बरं म्हणतो रवा आहे का? ते म्हणतो रामकृष्ण हरी. साखर आहे का? रामकृष्ण हरी. याच्या दुकानात नाही काय ना, चला पुढे. गिराईक निघून जाईल. दुकानात कसं काय जपता येईल? दुकानात गिराईकाशी बोलायला पाहिजे ना. दुकानात कसं काय जपता येईल? तर हो, दुकानातही जपता येईल. कसं येईल मी सांगतो तुम्हाला. गिराईक आल्यावर गिराईकाने विचारलं का रवा आहे का? आहे म्हणा. त्यावेळेला नाम राहू द्या बंद. आहे म्हणा. काय कसं किलो? अमुक भाव. किती पाहिजे? अमुक किलो. त्याला काय काय पाहिजे त्याची यादी करा. त्याच्या यादीप्रमाणे त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या, काट्याला झटका न मारता. त्याचे योग्य पैसे घ्या. त्याला आणखी म्हणा काही राहिले का नीट आठवा, नाही तर घरी गेल्यावर सासूरवास होईल. हे नाही आणलं ते नाही आणलं. विचारून घ्या. फोन करा वाटलं माझ्या मोबाईलवर करा. घरी विचारा काय काय आणायचं. त्याने त्याचा माल घेतला. तुमचे पैसे तुम्हाला दिले. मालाचे पैसे तुम्हाला मिळाले. तो त्याचा माल घेऊन गेला. दुसरं गिराईक अजून आलं नाही. मग तोपर्यंत दुकानात काय काम आहे? चालू द्या ना. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरे हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. दुसरं गिराईक आलं तरी विचार का बंद होऊ द्या. त्याला काय पाहिजे विचारा. तुला काय पाहिजे त्याची यादी करा. गिराईक आलं का गिराईक, आणि गिराईक गेलं का रामकृष्ण हरी. जमल की नाही दुकानात आहे. म्हणून कुठेही करा. नामचिंतन कुठेही करता येतं. दुकानातही करता येईल. कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. जाईल भवाश्रम सुख वैर दुःखाचे. दुकानातही घेता येईल. आहे की नाही. शेतातही करता येईल. पाणी भरता भरता उसाला काय कटावर बारं द्यायचं एकदा. पुन्हा काय काम बारं दिलं की चाललंय रामकृष्ण हरी. शेतातही जपू शकता. नांगर धरलाय. नांगर धरता धरता नामचिंतन करता येऊ शकतं. कोणी म्हणेल धरणाऱ्याला नाही अडचण, पण हाकणाऱ्याला अडचण आहे. नांगर हाकण्याकरता जो असतो त्यांना बैलांना चकचक म्हणावं लागतं. बैलांची नावं घ्यावी लागतात. कधी कधी बैलांना शिव्या द्याव्या लागतात. माणसं बैलांना शिव्या का देतात तेच मला काही कळत नाही. पण बैलांना शिव्या देतात. ठीक आहे, शिव्या द्या. राग येऊ द्या. चकचक म्हणा. त्याला आसोड मारा. काय हरकत नाही. मला एक सांगा, बैलाचा राग कधी येतो आपल्याला? आता बहुसंख्य शेतकरी मंडळीचा आहे. बैलाचा राग कधी येतो? नांगरट करताना. तास सोडले. तास सोडून तो चालला की मग नांगरट नीट होत नाही. फट्टा पडतो. मग त्यावेळेला मग राग येतो आपल्याला. मग आपण काय करतो? आसोड मारतो. शिव्या देतो. आसोड मारतो. हरकत नाही. तो तास धरून चालणार नाही. तास सोडून चालला. तुम्हाला राग येऊ द्या. तुम्ही त्याला शिव्या द्या. आसोड मारा. काय हरकत नाही. आसोड मारल्यानंतर तो तासात चालू लागला. तो तासात चालू लागल्यानंतर तुम्ही तासातून चालायला काय हरकत आहे का? बैल तासातून चालू लागलाय. तुम्ही तासातून चला ना. रामकृष्ण हरी
अंगरट करता येईल की नाही नामस्मरण आपल्याला? तो तासातून चालू लागल्यानंतर आपणही तासातून चालायचं, रामकृष्णारे आपणही म्हणायचं. मी आणखी तुम्हाला सांगतो महत्वाचं, आपल्याला राग कधी येतो? तास सोडल्यावर. मला आपल्याला एक विचारायचं आहे, बैलाने तास सोडल्यावर आपल्याला राग येतो, आपण त्याला शिव्या देतो, नासोड मारतो. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललो याचा कधी आपल्याला राग येतो का? आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चालतो? जरा सिंहावलोकन करा, आपला अंतर निरीक्षण करा. आपण किती तास सोडून चाललोय जीवनात? मला सांगा, दारू पिणं हे तास धरून चालणं आहे का? मांसाहार करणं तास धरून चालणं आहे का? कोणाची हत्या करणं तास धरून चालणं आहे का? कोणाचा विश्वासघात करणं तास धरून चालणं आहे का? आईवडिलांना शिव्या देणं, लाथा मारणं तास धरून चालणं आहे का? आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चालतो याचा का कधी विचार करत नाही? बैलाचा तास सोडून चालल्यावर तुम्हाला राग येतो, आपला का राग येत नाही? आपण आपली का दुरुस्ती करत नाही? आपणही आपल्या जीवनात दुरुस्ती करायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, बाबांनो, शेतात आहे तुम्हाला नामचिंतन करता येईल. तुमच्या वाट्याला आलेला व्यवसाय करा, तो व्यवसाय करता करता तुम्ही नामचिंतन करू शकता. आता माता भगिनी, मला सांगा, तुम्हाला काय काम आहे? तुम्हाला 2 कामं आहेत महत्त्वाची, चूल आणि मूल. ही 2 कामं तुमची महत्त्वाची. चूल म्हणजे स्वयंपाक करणं, खाऊ घालणं कुटुंबाला, आणि मुलाबालानं सांभाळणं, रक्षण करणं, आणि त्याच्यातून वेळ मिळाला का शेतात जाणं, थोडी मदत करणं. मला सांगा, हे करताना तुम्हाला नामचिंतन करता येईल की नाही? स्वयंपाक करताना फक्त हाताला काम आहे, तोंडाला अजिबात काम नाही. तोंडाला काहीच काम नाही. तांदूळ निवडायचं हाताला काम आहे, तोंडाला काम नाही. बटाटे चिरायचे भाजी करायला हाताला काम आहे, तोंडाला काम नाही. कणिक मळायची, तिंबायची हाताला काम आहे, तोंडाला काम नाही. फोडणी द्यायची, पाणी टाकायचं, हे सर्व हाताला काम आहे, तोंडाला काहीच काम नाही. ते करता करता नामचिंतन करता येऊ शकतं. दोघे जावा असल्या, अगर सासू सुना असल्या, एकीने पुढं म्हणावून दुसरीने मागं म्हणावून स्वयंपाक करावा. जमल की नाही? मग ठरलं, उद्यापासून सुरू करणार. उद्यापासून सुरू करा. एकीने पुढं म्हणायचं आणि दुसरीने मागे म्हणायचं, स्वयंपाक करायचं. तुम्ही नामचिंतन करत करत जर स्वयंपाक केला तर त्या अन्नावर नामचिंतनाचे संस्कार होतील. आणि नामचिंतनाचे संस्कार झालेलं अन्न ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामचिंतन करावंसं वाटेल, आणि त्याने नामचिंतन केलं का त्याचा दुवा तुम्हाला मिळेल. मग स्वयंपाक करता करता आपल्याला नामचिंतन करता येऊ शकतं. झाला स्वयंपाक, मुलाला सांभाळता करता येऊ शकतं. गेलं शेतात थोडी मदत करायला, तिथे नामचिंतन करता येऊ. शेतात गेलं, खुरपणी करायची, निंदणी करायची, हाताला काम आहे, तोंडाला काम नाही. हे आपण पुढं म्हणावं, बाकीच्यांना मागे म्हणायला लावावं, खुरपणी करावी. करता येऊ शकतं शेतातही, रानात खुरपणी करता करता. पण शेतात गेल्यावर खुरपणी करता करता नामचिंतन येईल तर शपथ आहे. खुरपं सुरू झालं की अख्ख्या गावाचं पुराण तिथं आठवतं. आणि मग रंगूबाई, तुला माहिती आहे का ते ठकूबाईचं कसं अगं करायचंय काय तुला? आपल्या शेतातही खुरपणी करताना आपल्याला नामचिंतन करता येऊ शकतं. सर्व कार्य करिता हरी बोला. नाथ महाराजांचं किती गोड अभंग आहे. भांडताना, कांडताना, उठताना, बसताना, सर्व कार्य करताना आपल्याला नामचिंतन करता येऊ शकतं. म्हणून कुठेही करा, ही 3री सुलभता. कुठेही तुम्ही करू शकता. तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने तुम्हाला जिथे राहावं लागत असेल, जिथं जावं लागत असेल, तिथे तुम्ही जाऊ शकता आणि तिथे तुमचं कर्तव्य सांभाळून नामचिंतन करू शकता. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आहात, सरपंच आहात, जा पंचायतमध्ये, ग्रामपंचायतमध्ये गावाचे काय प्रश्न असतील त्यांचा सर्व पंचमंडळी निर्णय घ्या, विचार करा, कुठल्या योजना राबवायच्या ते चर्चा करा. ते चर्चा झाल्या, सह्या झाल्या, प्रोसिडिंग झालं, मग काय काम आहे तिथे करू शकता नामचिंतन. पंचायत समितीमध्ये करू शकता, जिल्हा परिषदेत करू शकता, पंचायत समितीत करू शकता, विधानसभेत करू शकता, लोकसभेत करू शकता. जिथे असाल तिथे नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे.
जेथे असाल तेथे करा. म्हणून कुठेही करा ही तिसरी सुलभता नामचिंतनात. आणि चौथी सुलभता कसंही करा. राम म्हणा नाही तर मरा म्हणा, विठ्ठल म्हणा नाही तर इठ्ठल म्हणा, का विठाई म्हणा का किठाई म्हणा, विठाई किठाई माझे कृष्णाई का. काही जसं म्हणता तसं म्हणा, येईल तैसा बोल रामकृष्ण. राम म्हणा नाही तर मरा म्हणा. मरा हा काही नाम नाही, पण मरा मरा म्हणूनही उपयोग झालाय की नाही. वाला कोळ्याला त्याला राम म्हणता येत नव्हतं, मरा यायचं तोंडात. नारद म्हणतात मरा म्हण चालल, वाल्या मरा मरा म्हणत राहिला, पण मरा हा देखील मंत्र ठरला गेला. का तो राम म्हणण्याच्या उद्देशाने मरा म्हणतो, म्हणून मरा देखील मंत्र ठरला गेला. वाल्याचं सगळं पाप गेलं, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. म्हणून कसंही जपा. इतर साधनं कशी केलेली चालत नाहीत, ती तंतोतंत तशीच करावी लागतात, तर त्याचं फळ आहे. नाहीतर उलट त्याला आणखी दोष आहे. पण नामचिंतन कसंही करा, येईल तैसा बोल रामकृष्ण. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. म्हणून कोणीही जपा, केव्हाही जपा, कुठेही जपा, कसाही जपा. ही सुलभता फक्त नामचिंतनात आहे. म्हणून तुकोबाराय शेवटी सांगतात, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार, भवसिंधू उतरी पार. ज्ञानेश्वर पुरून लावला गेलेला आहे. तिथे भक्तनिवास झाले, सत्संग भवन झाले, अन्नपूर्णा सदन झाले. तिथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना रोज दुपारी जेवण दिलं जातं. 12 ते 2 या वेळेत दर्शनाला आलेल्या भाविकांना मुक्त जेवण असतं, विना टोकन असतं. 600-700 लोक रोज जेवत आहेत. आता कोरोनाच्या काळात बंद आहे, पण 2012च्या गुढीपाडव्यापासून हे अन्नदान आपलं सुरू झालेलं आहे. तिथे 600-700 लोक रोज जेवत आहेत. निःशुल्क असं अन्नदान असतं. त्याचप्रमाणे तिथे गोशाळाही झालेली आहे. तसंच तिथे दर बुधवारी आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे मोफत उपचार केले जातात. चिकित्सा केली जाते आणि मोफत औषधोपचार केले जातात आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे, गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे. आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तिथे नेत्रचिकित्सा केली जाते. 17-18 लाखाची एक मशीन तिथे बसवलेली आहे. ससून हॉस्पिटलचे डॉक्टर येतात, ते तपासणी करतात. मोतीबिंदू जर असेल तर त्याचं मोफत ऑपरेशन केलं जातं. असा हा एक उपक्रम तिथे सामाजिक कामं. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव 2021. स्थळ श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर प्रांगण, कोऱ्हाळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.